Hi guys, welcome back to my channel. So today we are here to do another saree haul. Okay, एक मिनिट, stop. I don't know मी इंग्लिश मध्ये का बोलते मराठी मध्ये बोललं पाहिजे. So let's go back and start this again. So हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण इकडे परत आलोय, भेटलोय आय मीन अजून एका साडी हॉलसाठी. लास्ट टाइम मी साडी हॉल केलेली ती ट्रेडिशनल होती आणि तुम्हाला खूप आवडली. सो मी विचार केला की माइट ॲज वेल डिझायनर साडी हॉल पण करू. बट मी तुम्हाला आधीच सांगते, डिस्क्लेमर, एवढ्या साड्या नाही आहेत माझ्याकडे डिझायनर. ट्रेडिशनल माझ्याकडे खूप होत्या. इफ यू गाईज नो मी अँड इफ यू फॉलो मी ऑन माय इंस्टाग्राम, तुम्हाला माहिती असेल मला ट्रेडिशनल जास्त आवडतं. सो डिझायनर साड्या लिमिटेडच आहेत, बट ज्या लिमिटेड साड्या आहेत त्या खूप प्रेटी आहेत. लाईक इफ यू गाईज स्टे टिल द एंड ऑफ दिस व्हिडिओ, जसं मी या साड्यांच्या प्रेमात आहे तसं तुम्ही पण नक्कीच पडाल. सो अजून मी जास्त इंट्रोडक्शन मध्ये बडबड करण्यापेक्षा जे मी नेहमी करत आली आहे, लेट्स गो अँड स्टार्ट द व्हिडिओ. ओके गाईज, सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट डिझायनर साडी. ही साडी खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण की ही पूर्ण साडी इज अ DIY पीस आणि काहीच असं दुकानात जाऊन परचेस नाही केलंय. सगळं मटेरियल वगैरे सगळं वेगवेगळं घेतलंय. सो फर्स्ट लेट मी शो यू द साडी इटसेल्फ. इट्स व्हेरी प्रिटी. मी ना सगळ्या डिझायनर साड्या उलट्या घडी करून ठेवते, कारण की मला माझ्या मम्मीने सांगितलं की ते उलट्या, त्याच्यावर खूप डिझाईन असते ना, तर उलट्या घडी करून ठेवायचं. मे बी ते डिझाईन प्रोटेक्ट होते अँड समथिंग. सो माझ्या उलट्या घडी आहेत, सो बेअर विथ मी. पण दिस इज द फर्स्ट साडी गाईज. यू कॅन सी हाऊ प्रिटी इट इज. आणि त्याला अशी बॉर्डर आहे पूर्ण साडीला, इफ तुम्हाला दिसत असेल तर पूर्ण साडीला अशी बॉर्डर आहे. अँड इट्स अ चिकनकारी साडी. तर मी ह्याची तुम्हाला बॅकग्राऊंड देते, मी कशी बनवली, कितीची बनवली अँड वॉट अँड एव्हरीथिंग. सो पहिले तर माझ्या फ्रेंडचं लग्न होतं लास्ट इयर. सो आम्हाला डिझायनर साडी घालायच्या होत्या आणि स्टोर्समध्ये एवढ्या चांगल्या नव्हत्या. सो वी डिसाइडेड टू, मी आणि माझ्या फ्रेंडने डिसाईड केलं की ही DIY करायची. सो द फर्स्ट थिंग आय डिड वॉज, मी मनीष मार्केटला गेलेली. तिकडे खूप शोधल्यानंतर आम्हाला हे चिकनकरी फॅब्रिक मिळालं आणि हे फॅब्रिक व्हाईटमध्ये होतं जेव्हा मी परचेस केलं. दिस वॉज नॉट दिस मोती कलर. हे व्हाईटमध्ये मी परचेस केलं अँड इफ आय एम नॉट रॉंग समथिंग अराउंड 400 का 380 रुपीजचं काहीतरी पर मीटर हे फॅब्रिक होतं. दिस वॉज द चीपेस्ट रेट तिकडे आम्हाला चिकनकरी फॅब्रिकचं मिळालेलं, कारण की बाकी सगळ्या दुकानामध्ये खूप एक्सपेन्सिव्ह होतं. आणि ह्याच्यात तुम्ही बघू शकता असं गोल्डन जरीज पण आहेत, म्हणजे जरी एम्ब्रॉयडरी स्पार्कल, आय डोंट नो ह्याला काय बोलतात, पण ह्याच्यावर असं आहे. सो हे मटेरियल घेतलं मी आणि त्याच्यानंतर कुठून दाखवू मी तुम्हाला, मी शोधते. ही लेस घेतली सेपरेटली, तिकडे ही क्रॉफर्ट मार्केटलाच घेतली. तिकडे फुल बंडल घ्यायला लागतं, 9 मीटर्सचं मी बंडल घेतला. सो पूर्ण लेस मी लावली माझ्या साडीला. अँड ही पण मला काहीतरी 900 का 800ला फुल बंडल मिळालं. सो दॅट वॉजंट दॅट एक्सपेन्सिव्ह, कारण इकडे मी घेतलं असतं ठाण्यात तर एक्सपेन्सिव्ह मिळालं असतं. आणि मग ह्याच्या ब्लाऊजसाठी हे खूप प्रिटी वेल्वेट रेड फॅब्रिक. आय डोंट नो तुम्हाला हा पूर्ण दिसतोय की नाही. हे फुल असं वेल्वेट फॅब्रिक ज्याच्यावर ह्या टिकल्या आहेत, स्पार्कल आणि अशा गोल्डन टिकले आहेत. हे मी वेगळं घेतलं, काहीतरी 100-200 रुपीजचं फॅब्रिक होतं. 1 मीटर घेतलं ब्लाऊजसाठी. आणि मग त्याला अशी डिझाईन करण्यासाठी मी हे मणी घेतले वेगळे. हे मला 2 पॅकेट लागले मणी, काहीतरी 400 रुपीजचे. ईच पॅकेट वॉज 150 or 200. सो 400 रुपीजचे हे मणी. सो द फर्स्ट थिंग आय डिड वॉज, ही साडी घेतल्यावर मी हिला डाय करून घेतलं. त्याचे पण काहीतरी 400 अराउंड रुपीज झाले या मोती कलरमध्ये. मला हा कलर खूप आवडतो. मग मी लेस लावून घेतली माझ्या टेलरकडून आणि मग मी असा हा पॅडेड ब्लाऊज शिवला व्ही नेकचा, थोडंसं मॉडर्न डिझाईन द्यायला. आणि मागून पण असं मध्ये व्ही आहे. आणि मी हे खूप एक्सपेन्सिव्ह जात होतं बाहेर लावून घ्यायला म्हणे. सो मी हे हातानेच लावले घरी. सो असं बघायला गेलं तर या टोटल साडीची कॉस्ट अराउंड 5000 झाली असेल. आय एम नॉट शुअर, कॅल्क्युलेट नाही केलं मी पूर्ण, कारण की वाईट वाटलं असतं. खूप महाग पडली. मला वाटलेलं DIY केली तर स्वस्त पडेल, पण खूप महाग पडली ही साडी. बट इट्स व्हेरी प्रिटी. माझी फेवरेट साडी आहे ही. मी खूप वेळा नेसली आहे. सो मी इकडे असा फोटो कुठेतरी पॉप करेन तुम्हाला दाखवायला की ही कशी दिसते नेसल्यावर. आणि जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल, तिकडे पण मी ह्या साडीवर रील वगैरे टाकलाय. सो तुम्हाला नीट ही साडी तिकडे जाऊन पण बघायला मिळेल. सो या, दिस वॉज माय फर्स्ट साडी. लेट्स मूव ऑन टू द सेकंड वन. ओके गाईज, सो ही नेक्स्ट साडी जी मी तुम्हाला दाखवणार आहे ती माझी नाही आहे, माझ्या मम्मीची आहे. मी नाही परचेस केली, तिने परचेस केली आहे. खूप जुनी साडी आहे आणि माझी फेवरेट साडी आहे. माझ्या मम्मीकडून मी आता माझ्या नावावर परमनंटली ही साडी करून घेतली आहे. ही पण उलटी घडी आहे. सो एक सेकंड मी तुम्हाला दाखवते.
ओ माय गॉड, हे ना डिझायनर साडीज पकडून दाखवणं इज अ टास्क. सो या, दिस इज द साडी. असा मूव कलर आहे. हा कलर खूप आजकाल ट्रेंडमध्ये आहे. सो आणि त्याला अशी गोल्डन बॉर्डर आहे. आणि ही साडी म्हणजे मम्मीनी मला वाटतं मी स्कूलमध्ये असताना परचेस केली आहे. समथिंग अराउंड 1200 रुपीजची. आय स्टिल कांट बिलीव्ह की ही तेव्हा तिला 1200 मध्ये मिळाली. तिने अजून 2-3 पीस घ्यायला पाहिजे होते, बट ही तेव्हा तिने 1200 रुपीजला घेतली. तेव्हा मला इनिशियली ही एवढी आवडायची नाही, कारण हेवी पण आहे. बट जसं जसं मी मोठी झाली मला कळायला लागलं की ही साडी ऍक्च्युली खूप प्रिटी आहे. आणि मला वाटतं तिने ही जेवढ्या वेळा नेसली नाहीये तेवढ्या वेळा मी आत्ता साडी नेसायला लागल्यापासून नेसली आहे. मला ही एवढी साडी आवडते. आणि ह्याला फुल असे जरी वर्क पण आहे, मणी वर्क पण आहे, त्याचा पल्लू पण असा फुल भरलेला आहे. आय नो ही थोडीशी आता जुनी वाटत असेल किंवा झाली असेल आणि ह्याचे असे धागे निघतात, बट ते मॅनेजेबल आहे. मी ड्राय क्लीन केले आणि धागे कट केले की ही परत चांगली दिसते. आणि मी नेसली पण आहे. मला जर फोटो मिळाला तर मी इथे असं कुठेतरी पॉप करून तुम्हाला फोटो दाखवेनच साडीचा. अँड येस, माझ्याकडे ह्या साडीवर ब्लाऊज नाहीये, कारण ही माझी नाहीये. मम्मीनी ब्लाऊज शिवलाय ह्याच्यावर, पण मी ह्याच्यावर नॉर्मली गोल्डन ब्लाउजेस घालते. सो आय डोंट नो अजून कोणता वेगळा घालू शकते का मी एवढं असं हे नाही केलं. माझ्याकडे गोल्डन आहे जो मी दुसऱ्या ह्याच्यावर पण घालते. सो मी ह्याच्यावर पण गोल्डनच ब्लाऊज घालते. बट टेल मी गाईज, दिस इज इन द प्रिटीएस्ट साडी. माझ्या मम्मीलाही नको होती आता काही महिन्यांपूर्वी. मम्मी इज लाईक की तुला नसेल आवडत आपण देऊन टाकूया. आय एम लाईक नो 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 नो, इट्स अ जेम, आय कॅन्ट गिव्ह दिस अवे. एवढी प्रिटी आहे. बट या, दिस इज माय नेक्स्ट साडी. ओके गाईज, सो मी पुढच्या ज्या 2 साडीज दाखवणार आहे तुम्हाला, त्या मी रिसेंट परचेस केल्यात. सो तुम्हाला काहीतरी सिमिलर मार्केटमध्ये मिळू शकतं. सो फर्स्ट साडी जी मी परचेस नव्हती करणार, ह्याची बॅक स्टोरी मी तुम्हाला देते. आधी मी तुम्हाला साडी दाखवते. दिस इज द नेक्स्ट साडी गाईज. अ ब्राईट रेड, टोमॅटो रेड, आय थिंक हा टोमॅटो रेड कलरच आहे. आणि ह्याला अशी कॉपर बॉर्डर आहे. सो या, दिस इज द नेक्स्ट साडी. आणि पूर्ण साडीवर असे छोटे 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 त्याच बॉर्डरच्या मध्ये जे मणी आहेत त्या मण्यांनी असे छोटे छोटे पुट्टीज बनवल्या. सो ही साडी ना मी ऍक्च्युली परचेस नव्हती करणार. मला आय एम नॉट अ फॅन ऑफ रेड कलर टू बी ऑनेस्ट. आणि मी दुसरा कलर बघत होती, पण ह्याच्यात हाच प्रिटी कलर होता. आणि इफ यू नो मी, मला माहिती नाही, मी हे आधी मेन्शन केलं की ना मला ही अशी वाली एम्ब्रॉयडरी भरपूर आवडते. सो आय वॉज हॅप्पी की अशी एम्ब्रॉयडरी तर भेटते, बट कलर नव्हता. पण मी जेव्हा घालून बघितली ही साडी, इट वॉज लुकिंग सो प्रिटी. माझी मॉम पण मला बोलली, तिला रेड कलर बेसिकली खूप आवडतो. शी वॉज लाईक की ही तू घेतलीच पाहिजे. एक अननोन लेडी पण मला येऊन बोलून गेली की दिस कलर इज ऍक्च्युअली लुकिंग गुड ऑन यू. सो आय वॉज लाईक, मी थोडा इन्फ्लुएन्स झाली की जर लोक बोलतायत तर माइट बी इट इज लुकिंग गुड, म्हणून मी ही परचेस केली. अँड आय डोंट रिग्रेट इट. पण मी आता ही एकदाच घेतली. आय एम नॉट शुअर, आय एम नॉट स्टील कॉन्फिडेंट इनफ की मी रेड घालू. बट ही नेक्स्ट साडी आहे, खूप जास्त प्रिटी आणि एलिगंट आहे. म्हणजे ही बॉर्डर आय एम लाईक खूप प्रिटी आहे. आणि ह्याच्यावर मी हा असा ब्लाऊज शिवलाय. परत मी कपसा शिवलेला हा असा, आणि असं डीप स्वीट हार्ट नेकलाईन, मागे असा नॉर्मल गोल, आणि स्लीव्सला एम्ब्रॉयडरी होती. सो मी स्लीव्स असे ट्रान्सपरंट ठेवलेत सो ते दिसेल असं. हा पण मी माझ्या टेलरकडून शिवून घेतला. लास्ट टाइम मी जो बोललेली मी त्याच्याकडून सगळे ब्लाऊज शिवून घेते. आणि ही साडी मला थोडीशी सेलवर मिळाली आहे. समथिंग 4000 का 4500ची होती आणि मला ही 3800ला मिळाली. सो आय वॉज प्रिटी हॅपी अँड इट्स गुड. मला वाटतं मी ही घालेन परत. आणि मी इकडे कुठेतरी फोटो पण टाकेन तुम्हाला दाखवायला की ही कशी दिसते. सो यू कॅन टेक अ रेफरन्स पिक्चर इफ यू वॉन्ट, स्क्रीनशॉट वगैरे, कारण ही मिळू शकते. ही मी आता 4-5 महिन्यापूर्वीच घेतली आहे. So yeah, let's go on to my next. Okay guys, so the next sari is my favorite. Like मला माहिती नव्हतं की मी ही साडी परचेस करीन. जस्ट लुक ॲट दिस फर्स्ट. मी ह्याची बॅक स्टोरी देते, प्राइस सांगते, बट लुक ॲट द साडी. 2 minutes फॉर दिस साडी अलोन. मला एवढी आवडते ही. आणि ह्याच्यावर अशी पूर्ण पर्लची डिटेलिंग आहे. आणि पूर्ण साडीवर हे असे फ्लावर्स बनवले ज्याच्यावर पर्लची डिटेलिंग आहे. ह्याच्यावर पर्ल्स आहेत, एम्ब्रॉयडरी आहे अँड व्हॉट नॉट. मला माहिती नाही सगळ्याला काय बोलतात, बट आणि कलर, ओ माय गॉड, आय लव्ह पिंक कलर. अँड सो ही ऑर्गॅन्झाची साडी आहे. अँड ही मी आधी नव्हती घेणार.
पण माझ्या फ्रेंडचं जेव्हा लग्न होतं तेव्हा मी असंच रॅन्डमली अजून डिझायनर साडी चांगल्या स्टोर्समध्ये आहेत का तर बघायला गेली का सेल चालू होता आणि त्यांनी मला ही दाखवली. अजून एक पर्पल दाखवली, त्याच्यावर जास्त पर्ल एम्ब्रॉयडरी होती, बट पर्पल इज लाईक मला पिंक जास्त आवडतो, सो मी ही घेतली. आणि ही पण ठाण्यातूनच घेतली आहे. ही साडी समवेअर अराउंड 6000ची होती, पण मला ही सेलवर 4500 का 4700ला मिळाली. अँड आय कांट एक्सप्रेस हाऊ मच आय लव्ह दिस. मी त्याच्यानंतर आता 3-4 महिन्यात ही 2-3 वेळा नेसली आहे. मला ही एवढी आवडते. आय नो थोडीशी डल वाटत असेल, मला हिला काय बोलतात ड्राय क्लीनला द्यायची आहे. मी खूप वेळा नेसली आहे, बट जस्ट लुक ॲट द साडी. ओ माय गॉड, आय लव्ह दिस साडी. आणि ह्याच्यावरचा ब्लाऊज तर खूपच क्यूट शिवलाय माझ्या टेलरनी. एकदम असा स्मॉल टायनी ब्लाऊज शिवलाय त्यांनी. मी काहीच या ब्लाऊजचं केलं नाही, कारण की साडी खूप भरलेली आहे, फुल साडीवरती डिझाईन आहे. सो मी एकदम असं सिम्पल ठेवलाय, मागून पण सिम्पल, आणि फक्त ह्याचे हात परत ऑर्गॅन्झा आहे तर ट्रान्सपरंट आहे का म्हणून मी ह्याला अस्तर नाही लावलंय. खूप सिम्पल आणि प्लेन ब्लाऊज शिवलाय, बट माझ्याकडे वर्ड्स नाहीत या साडीला. मला ही साडी ऍक्च्युली एवढी आवडते. सो या दिस इज द नेक्स्ट साडी. मी इथे पिक्चर पॉप करेन, माझ्या इंस्टाग्रामवर पण रील असेल या साडीमध्ये केलेला तिच्या लग्नातला, तो तुम्ही बघू शकतात. इकडे फोटो बघू शकतात, तुम्हाला कळेल ही साडी कशी दिसते. अँड लेट मी नो ही साडी ऍक्च्युली तेवढी ब्युटिफुल आहे ना जेवढी मला आवडते इन द कमेंट्स बिलो. सो लेट्स गो ऑन टू द लास्ट साडी ऑफ दिस हॉल. ओके गाईज, सो आता एक वाईल्ड कार्ड साडी आहे. आय एम नॉट शुअर ही साडी ट्रेडिशनल मध्ये कन्सिडर करता येईल का मॉडर्न मध्ये, पण मी अजून एकदा पण ही साडी नेसली नाहीये. अँड ना मी ह्याच्यावर ब्लाऊज शिवलाय, नथिंग. सो दिस इज दॅट द साडी गाईज. मला सांगा ही साडी कशी आहे. आमच्या बिल्डिंगमध्ये कलकत्तावरून साडी घेऊन एक सेलर येतो आणि त्याच्याकडून मी ही साडी घेतली. आय थिंक सिल्क, सेमी सिल्क काहीतरी असं असेल, आणि त्यांनी ही साडी आणलेली. इफ यू नो मी, मला बेज कलर खूप आवडतो, सो मी ही घेतली. आणि बिलीव्ह मी ऑर नॉट, बट ही 1000 रुपीजची साडी आहे. वाटणार नाही, कारण की ही खूप सॉफ्ट आहे आणि एकदम स्क्विशी, इझी टू मॅनेज आहे, बट इट्स 1000 रुपीज गाईज. सो मी विचार केला मी घेईन, कुठेतरी तर नेसता येईलच, पण आम्हाला अजून असं ओकेजन नाही आलं जिकडे मी ही साडी नेसू शकेन. आणि ह्याला अशी कॉपरची बॉर्डर आहे. माझ्याकडे ह्याच्यावर ब्लाऊज पण नाही, ह्याचा ब्लाऊज पण याच कलरचा आहे. सो मला सजेस्ट करा मी काय असं ह्याच्यावर वेगळा ब्लाऊज शिवू शकेन का, किंवा काय वेगळ्या मटेरियलचं ब्लाऊज, डिझाईन, पॅटर्न काय घेऊ शकेल का कमेंट्समध्ये खाली. मी तुमचे कमेंट्स बघेन आणि तुमचे सजेशन्स वाचेन, काय तुम्हाला सुचत असेल तर. अँड या, आय डोंट नो ही ट्रेडिशनल आहे, मॉडर्न आहे, वॉट, बट आवडते मला ही साडी. मी अजून नेसली नाही. डेफिनेटली मी ही साडी लवकरच नेसेन. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट. मी फोटोज टाकेन. माझ्याकडे या साडीचा फोटो नाही आहे तुम्हाला दाखवायला, मी नेसलीच नाही आहे म्हणून. बट या, दिस इज माय लास्ट साडी गाईज. दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. मी तुम्हाला आधीच बोललेली माझ्याकडे जास्त डिझायनर साडीज नाही आहेत, सो हा व्हिडिओ थोडासा छोटा झाला असेल, बट आय रिअली होप यू गाईज लाईक दिस अँड लाईक माय कलेक्शन ऑफ साडीज. अँड जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर तुम्हाला काहीतरी इन्स्पिरेशन मिळालं असेल याच्यातून, अँड डू लेट मी नो. माझ्याकडे अजून ट्रेडिशनल साडीज आहेत, पण त्या मम्मीच्या आहेत, तर मला सांगा जर तुम्हाला बघायला आवडणार असतील तर. अँड डू लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट डाऊन बिलो इफ यू हॅव एनी सजेशन्स, एनीथिंग यू वॉन्ट टू सी इन द व्हिडिओज. And until then, bye, see you in my next video.